अर्जुनाच्या गांडीवाशी संवाद. एक महाकथा. हस्तिनापूरच्या महाकाव्यात एक धनुष्य असं होतं जे केवळ शस्त्र नव्हतं तर योद्ध्याच्या आत्म्याशी जोडलेलं होतं. त्या धनुष्याचं नाव होतं गांडीव आणि त्याचा स्वामी होता अर्जुन, पांडवांपैकी पराक्रमी धनुर्धर. अर्जुन आणि गांडीव यांचा संबंध हा फक्त योद्धा आणि शस्त्राचा नव्हता, तो होता विश्वासाचा, कर्तव्याचा आणि धर्मयुद्धाचा. गांडीव धनुष्याची कथा दिव्य होती. हे धनुष्य ब्रह्मदेवांनी स्वतःच्या हातांनी तयार केलं होतं. ते इतकं प्रचंड आणि शक्तिशाली होतं की देवसुद्धा त्याला हाताळू शकत नव्हते. नंतर हे धनुष्य अग्निदेवाकडे आलं, पण जेव्हा खांडववन दहनाच्या वेळी अग्निदेवाने अर्जुनाला भेट दिलं तेव्हा अर्जुनाने गांडीव प्रथम हातात घेतला. त्या क्षणी अर्जुनाच्या मनात एक ठिणगी पेटली. हे फक्त एक शस्त्र नाही, हा माझा प्राण आहे. हे मला मिळालंय एखाद्या उद्दिष्टासाठी. आता माझं आयुष्य याच्याशी बांधलं गेलं आहे. गांडीव हातात घेताना अर्जुनाने जाणवलं की त्याच्या शरीरात प्रचंड शक्ती संचारली आहे. धनुष्याच्या तारांवर हात ठेवताच त्याला जाणवलं जणू वादळ थरथरत आहे. त्याने एक बाण लावला आणि सोडताच तो बाण आकाशाला चिरून गेला. अर्जुन मनात म्हणाला, गांडीवा, तू केवळ शस्त्र नाहीस, तू माझ्या आत्म्याचा आवाज आहेस. मी जेव्हा धर्मासाठी उभा राहीन तेव्हा तू माझ्यासोबत उभं राहशील. माझ्या कर्तव्याचा तू साक्षीदार असशील. त्या दिवसापासून अर्जुन आणि गांडीवाचं नातं घट्ट झालं. खांडववन दहनाच्या वेळी इंद्राने पाऊस पाडून अग्निदेवाला रोखण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुनाने गांडीव उचललं. त्याच्या प्रत्येक बाणाने इंद्राच्या पावसाचे थेंब रोखले. देवतांनी पाहिलं की एका मर्त्याने त्यांच्याशी टक्कर घेतली आहे. अर्जुनाचा आत्मविश्वास वाढला. अर्जुन मनात म्हणाला, गांडीवा, तू माझा खरा सोबती आहेस. तुझ्या मदतीशिवाय मी या महायुद्धात कधीच उभा राहू शकलो नसतो. द्रौपदीच्या स्वयंवरात जेव्हा राजा दिग्गज योद्धे अपयशी झाले तेव्हा अर्जुनाने ब्राह्मणाचा वेश घेतला होता. समोर उभं होतं धनुष्य, अप्रचंड, कठीण आणि भेदक. अर्जुनाने गांडीव उचललं, सहज बाण लावला आणि लक्ष्य भेदलं. संपूर्ण सभागृह स्तब्ध झालं. अर्जुनाच्या डोळ्यात आनंद चमकला. गांडीवा, तू माझ्या आयुष्याचा मार्ग बदललास. तुझ्या सहाय्याने मला केवळ पत्नी मिळाली नाही तर माझ्या जीवनाचं उद्दिष्टही अधिक दृढ झालं. जेव्हा पांडवांना वनवासाला जावं लागलं तेव्हा अर्जुनाने जंगलात देखील गांडीव सोबत ठेवलं. अनेकदा रात्र होताना तो शांत बसून गांडीवाला हात लावायचा. त्याच्या मनात प्रश्न यायचे, का आम्हाला हा अन्याय भोगावा लागतोय? का आम्हाला निर्वासित व्हावं लागतंय? त्यावेळी तो गांडीवाकडे पाहून म्हणायचा, तू आहेस ना, एक दिवस न्याय मिळेल. एक दिवस आपण अन्यायाविरुद्ध उभे राहू. तो दिवस येईपर्यंत तू माझा धीर आहेस. वनवास संपल्यावर अज्ञातवासाच्या काळात विराट नगरीत जेव्हा गोकर्णाची लढाई झाली तेव्हा अर्जुनाने पुन्हा गांडीव हातात घेतला. संपूर्ण कौरवसेना त्याच्या समोर होती, पण अर्जुनाने धनुष्य ताणलं आणि बाणांचा पाऊस सुरू केला. कौरवांच्या डोळ्यात भीती दाटली, कारण त्यांनी पाहिलं अर्जुन आणि त्याचा गांडीव अजूनही तितकेच भयंकर आहेत. कुरुक्षेत्र युद्धाच्या पहिल्या दिवशी अर्जुन रथात उभा होता. समोर त्याचे बांधव, गुरु आणि आप्त होते. त्याच्या हातात गांडीव होतं, पण त्याचं मन डगमगत होतं. तो गांडीव खाली ठेवून म्हणाला, कृष्णा, मी हे युद्ध लढू शकत नाही. माझ्या नातलगांवर बाण सोडणं मला शक्य नाही. कृष्णाने स्मित करून सांगितलं, अर्जुना, तू युद्ध टाळू शकत नाहीस. तुझं गांडीव केवळ शस्त्र नाही, ते तुझं कर्तव्य आहे. धर्मासाठी तुला उभं राहावं लागेल. अर्जुनाने गांडीवाकडे पाहिलं, जणू धनुष्य त्याला विचारत होतं, तू मला का सोडतोस? मी तुझ्या सोबत आहे, तू का मागे सरकतोस? आणि त्या क्षणी अर्जुनाने निर्णय घेतला, युद्ध करायचं. जेव्हा अर्जुनाला भीष्मांविरुद्ध उभं राहावं लागलं तेव्हा त्याचं हृदय द्रवलं, पण गांडीवाच्या तारा ताणल्या गेल्या. बाणांचा वर्षाव झाला.
अर्जुनाच्या प्रत्येक बाणाला गांडीवाचं सामर्थ्य लाभलं. अर्जुन मनात म्हणाला, माझ्या पितामहाला बाण लागतात, पण धर्मासाठी हे आवश्यक आहे. गांडीवा, तुझ्या तारा आज माझं मन फाडत आहेत. अभिमन्यूच्या वधानंतर अर्जुनाचा राग आकाशाला भिडला. त्याने गांडीव उचललं आणि शपथ घेतली, उद्या सूर्यास्तापूर्वी मी जयद्रथाचा वध केला नाही तर मी अग्नी प्रवेश करीन. संपूर्ण रणांगण थरथरलं. अर्जुनाने दिवसभर लढाई केली. प्रत्येक क्षणी गांडीव त्याला नवी ऊर्जा देत होतं. शेवटी सूर्यास्ताच्या क्षणी त्याने जयद्रथाचा वध केला. रणांगण हादरलं. अर्जुनाने आकाशाकडे पाहून म्हटलं, गांडीवा, आज तू माझा जीव वाचवलास. तू माझ्या शपथेचं रक्षण केलंस. कर्ण आणि अर्जुन यांचा सामना महाभारतातील सर्वात थरारक प्रसंग होता. रणांगणावर दोन्ही योद्धे आमने सामने आले. कर्णाचं शक्तिशाली धनुष्य आणि अर्जुनाचं गांडीव. बाणांच्या वर्षावाने आकाश काळं पडलं. अर्जुन मनात म्हणत होता, गांडीवा, आज तुझी खरी कसोटी आहे. हा माझा परम शत्रू आहे. धर्मासाठी मला याचा पराभव करावाच लागेल. लढाई तीव्र झाली. शेवटी कर्णाचं रथ चिखलात अडकलं. त्या क्षणी अर्जुनाने गांडीवाचा बाण सोडला आणि कर्ण रणांगणावर कोसळला. युद्ध संपलं. कुरुवंशाचा विनाश झाला. लाखो सैनिक मारले गेले. रणांगण शांत झालं. अर्जुन रथावर बसला होता. हातात अजूनही गांडीव होतं, पण त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, गांडीवा, तू मला विजय दिलास, पण या विजयात किती हानी झाली आहे. हा पराभव आहे की विजय? तू माझं कर्तव्य पार पाडलं आहेस, पण माझं हृदय मात्र रिकाम झालं आहे. युद्धानंतर अनेक वर्षांनी जेव्हा पांडवांनी राज्याचा त्याग करून हिमालयाकडे प्रयाण केलं, तेव्हा अर्जुनाने शेवटचा निरोप गांडीवाला दिला. त्याने धनुष्य हातात घेतलं. डोळ्यात पाणी आलं आणि मनात म्हटलं, माझ्या जीवनाचा तू साथी होतास. तू माझ्या प्रत्येक संघर्षात माझ्या सोबत होतास. आता माझा प्रवास संपला आहे. आता तू परत जा, जिथून आलास. अर्जुनाने गांडीव पुन्हा अग्निदेवाकडे अर्पण केलं. धनुष्य आकाशात विलीन झालं आणि अर्जुनाचं हृदय जड झालं. अर्जुन आणि गांडीवाची कथा ही केवळ योद्ध्याची शस्त्रकथा नाही, ती आहे विश्वासाची, कर्तव्याची आणि धर्माची. अर्जुनाने आयुष्यभर धर्मासाठी लढा दिला आणि त्याचा प्रत्येक बाण हे गांडीवाच्या सामर्थ्याचं प्रतीक होतं. आजही महाभारताची कथा सांगताना अर्जुनाच्या शौर्यापेक्षा गांडीवाच्या आवाजाचं महत्त्व तितकंच जाणवतं, कारण त्या आवाजात धर्माचं बळ दडलेलं आहे. मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.